मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सोनई गावात आहे आणि सोनई गावात सोनई केसरी नावाने मैदान पार पडलं. या मैदानात 2 नंबरचा मानकरी ठरला सरपंच आणि शंभू, नाशिकचा शंभू आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सरपंच. दादा नमस्कार. नमस्कार. एकदा परिचय द्या तुमचा. माझं नाव विशाल भोसले. बरं. राहणार गोळेगाव, जिल्हा गंगापूर, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बरं. गोळेगावचा कोणाचा बैल आहे नेमका? गोळेगावचा सांडूबाई. सांडूबाई लाल अशा. तुम्ही काय करता म्हणजे बैलासोबत काय नियोजन करतो? नियोजन तुम्ही करता. बरं. कुठली खरेदी हो? ही बैलाची खरेदी कुठली? आई शिल्लेगावची खरेदी. शिल्लेगाव सरपंच आयुब सरपंचाची. सरपंच आणि दुसरा पळाला नाशिकचा शंभू. बरं. कसा योग जुळून आला आज पायऱ्याचा? योग काय त्यांनी याच्या अगोदर पळाली होती गाडी? नाही, याच्या अगोदर नाही पळत. ते मित्र आहे आपले जुने. बरं. त्यांना फोन केला, म्हणलं पायरा द्या आम्हाला. ते म्हणे पळव ही गाडी चांगली पळेल म्हणे. बरं. आता ही खरेदी केल्यानंतर किती मैदान झाली सरपंचाचे? हे आता दुसरा गुलाल आहे म्हणले आम्हाला. दुसरा गुलाल आहे. सरपंचाकडूनच सरपंच खरेदी केला. आणि गोळेगावच्या मैदानात होता का मग? हो, गोळेगावच्या मैदान होता ना. ते गट निघला होता, सिमेल मार खाल्ला होता. आज दुसरं मैदान आहे. गुलाल राहिला. गुलालातलं. आणि विशेष म्हणजे 2 नंबरचा मानकरी झाला. बरं. काय सांगाल सरपंच खरेदी करण्याचं कारण नेमकं? सरपंच आम्ही बघत होतो त्याला लहानपणापासून, असं चांगली गती होती त्याला. मग हे म्हणे आपलं बैल घ्यायचं, म्हटलं घेऊ म्हटलं बैल तो. बरं. हो. आणि शंभूविषयी काय सांगाल? कारण गाडी ज्या पद्धतीने पळाली, 2 नंबर उतरली. आपण बघितलं बऱ्याच गाड्या होत्या, एक 4-5 गाड्या अजून होत्या फायनलला आणि चांगल्या गाड्या होत्या. त्या गाड्यांमध्ये कुठेतरी सरपंच आणि शंभूने निकाल घेणं हे साधारण नाही. शंभू पण चांगला बैल पळाला, दोन्ही चांगली जुग्यान गाडी पळाली. मग गाडीला चांगली गती लागली, त्यामुळे आपण दुसरा नंबर करू शकलो. बरं. कुठल्या खांदी पळतो हा? हे दोन्ही खांदी पब्लिक न पळतो, 4ही खांदी पीटीओ. 4ही खांदी. हो. आणि कुठल्या जातीचा आहे तो? म्हैसूर. दात किती होता? 6 दात. 6 दात. हो. 6 दात सरपंच आहे. आणि खरेदी कितीची म्हटले? ती 2,11,000. 2,11,000. हो. जुळत आलेल्या बैलांना सुद्धा चांगले पैसे सध्या येत आहे. एखाद्या शेतात राबणाऱ्या बैलाला एवढे पैसे देणार नाही माणूस. आता एवढे पैसे पळणाऱ्या बैलाला देतं. हो. आणि कुठेतरी बैल पण नाव ठेवतोय मालकाचं असं म्हणता येईल. हो. किती बैल आहे अजून घरी? घरी 4 बैल आहेत. 4 बैल आहे. हो. बाकीचे मग पळता का हो. सेकंदाला? आता 40 गावला परवा मैदान झालं, ते 2 नंबरचा मानकरी स्कूटी भेटली तिथं. 2 नंबर तिथंही मानकरी झाला. हो, तिथं येऊ नाही, दुसरे ते घरचे 2. बरं. पिस्टन होता तिथं. हां. मग आज सरपंच आणि हीच गाडी पळवण्याचं कारण की याच्या अगोदर कधी हाणलेली नाही आणली. इकडं पैरे भेटत नाही आम्हाला. पैरे भेटत हा, म्हणजे अंधारात पळणारा बैल असल्याच्या नंतर पण या गोष्टीला अडचणी आहे. अंधारातला बैल आहे, म्हणजे पैऱ्यामुळे आधी अंधारात असं. मग ते मित्र आहे, त्याला म्हटलं गाडी पळवी. ते म्हणे देऊ म्हणे, चाल पळवू गाडी. बरं. गट कितव्या तासावर गाडी होती? ही 11व्या गटात पळली गाडी. कितव्या तासावर? 4थ्या तासावर. 4थ्या तासावर. हो. आणि सेमी 5 मध्ये पहिला तास पब्लिकने गाडी पळली सेमीला. हा. आणि फायनलला कितवा तास? फायनलला तिसरा तास होता. बरं. मी याच्यासाठी विचारलं कारण आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हटले की पैरे होत नाही, आणि हे साहजिक आहे. मी बऱ्याचशा मुलाखतीमध्ये मोबाईल नंबर मालकाचा देतो की जेणेकरून कुठल्या तरी सर्वसाधारण गाडा मालकाचा अंधारातला बैल हा तुमच्या बैलाच्या गळ्यात पळून कुठेतरी गुलाल करेल, 1 नंबर राहील. कारण बऱ्याच बैलगाडा मालकांचा संघर्ष राहतो. बरेच वर्ष त्यांना गुलाल मिळत नाही आणि त्या गुलाल मिळवण्यासाठी मोठा संघर्ष त्यांचा राहतो. तर ते लोक तुम्हाला आवर्जून फोन करतील. मला एखाद्याचा नंबर द्या की जे प्रतिसाद देतील आणि पायऱ्याला तुम्हाला फोन करतील लोक. त्यावेळेस नंबर सांगू मग? सांगा ना तुमचा. 93 73 50 27 66. 93 50 नाही 93 93 73 50 50 27 66. बरं. हा नंबर आहे मित्रांनो. आणि एक चांगला पळणारा नंदी सरपंच. 4ही खांदी पळतो. 4ही खांदी आहे. कुठल्याही बाजूला टाकला तरी काही अडचण नाही आणि पब्लिकने पण चांगला पळतो. तर पायरा चांगला योग्य जुळून आला तर नक्कीच पायरा करून या बैलाची गाडी कुठेतरी गुलालात राहील अशी शक्यता आहे. अजून काय सांगाल वेगळं पण सरपंच विषयी? सरपंच विषयी आमचे ड्रायव्हर सांगतील आता. द्या. सिद्धू ड्रायव्हर, तुम्ही स्वतः होते गाडीवर आज? हा. बरं. काय सांगाल आज किती पहिल्यांदा गाडीवर बसले की याच्या अगोदर तुम्हीच बसले? नाही, बऱ्याच गाडीवर बसला मी. हां. नाही, याच्या अगोदर ह्या सरपंचाच्या गाडीवर बसले का? नाही, 40 गोल बसला होता. गट निघला होता सेमीला, काय प्रॉब्लेम आणि गट बाद केला होता त्यानं. बरं.
म्हणजे आयोजकांकडनं त्या ठिकाणी गट बाद करण्यात आला, हा काहीतरी प्रॉब्लेम असेल असो. पण आज ज्या पद्धतीने गाडी पळाली 2 नंबरचा मानकरी झाला सरपंच, खरेदी पुरली मालकाला. ड्रायव्हर म्हणून काय वाटतं? नाही, चांगली झाली खरेदी. आता स्वतः जॉकी तुम्ही, बैल हाकताना कसा वाटतो बुडापासून तर निकालापर्यंत? बैलाचा विशेष, बैल लई स्पीड. कुठं गती आहे त्याला? बुडातून गती आहे की मध्ये एकच तो तोंडावर आहे? तोंडावर निकालाला तोंड काढतो पुढं. हा, बरं, काढचे म्हणते काढतच बैलाला. चालतं. शुभेच्छा राहतील आणि चांगला पळणारा बैल आहे, नक्कीच पैरे होतील. तुमचा मोबाईल नंबर त्याच्यामुळे टाकला मी. तुमचा पण नंबर सांगून द्या ड्रायव्हर. 95 हां 29 25 75 70. बरं, तुमचं नाव? तालेगाव. तुमचं नाव सिद्धू ड्रायव्हर तळेगाव. हां. तळेगाव म्हटल्यावर काय तुम्ही राजधानीची ती. चालतं, शुभेच्छा असेल. धन्यवाद. धन्यवाद.